अप्रतिम आहे ना. मला पेरूपेक्षा मस्क मेलन जास्त छान वाटते. आणि विशेष म्हणजे जेव्हा शूट होतात वाईमध्ये तेव्हा इथून डबा जातो. मिसळच्या चवीमध्ये काय नाही, फक्त त्यात थोडंसं प्रेम घालतो मनातलं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. माझ्या मागे जे तुम्ही कमाल लोकेशन बघताय हे तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये बघितलं असेल. स्वदेश, गंगाजल म्हणजे हिंदी फिल्म्स मध्ये जे सुंदर यूपी दाखवतात ते हेच आहे महाराष्ट्रात. हे आहे ऑफकोर्स वाई. आणि आता मस्त सीझन आहे, मला दोन दोन जॅकेट्स मला घालावे लागतात, एवढी थंडी इथे पडलेली आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की महाराष्ट्र फूड टूर मध्ये आपल्या महाराष्ट्रातली ही दोन महत्वाची पर्यटन स्थळं आपण कव्हर करायलाच पाहिजेत. त्यामुळे इथे फिरायचं काय वाईला आणि मुख्य म्हणजे खायचं काय हे आपण सगळ्या व्हिडिओत दाखवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता वाईला आल्यावर काही ठिकाणं बघायचीच असतात आणि त्यातलंच सुंदर ठिकाण म्हणजे मेणवली घाट. इथे कृष्णा नदीच्या काठी नाना फडणवीसांचा 200 वर्ष जुना वाडा आजही आहे आणि त्याच काळात बांधलेलं भगवान विष्णूंचं आणि मेणेश्वर म्हणजे शंकराचं मंदिर पण इथे आहे. इथे आला ना की सोशल मीडियासाठी फोटो आणि उगाचच हिंदी फिल्मच्या हिरो सारखी एंट्री घ्यावीशी वाटते. म्युझिक. ते सिंगमचं पण इथंच झालंय ना, म्हणून एकदम ही पोज आठवली. इथे फुल टू फिल्मी वागून झाल्यावर परत येताना वाटेत खदाडीचा ब्रेक घेतला. जॉली जॉली हॉटेल, शाखा नंबर 1. कुठून जायचं? चल आज चल. येस, मिसळ द्या. ब्रेड बघ ना, स्लाइसेस नाहीयेत याच्यात. हा असा अख्खा आहे एवढ्या उंचीचा. तर आपण आलेलो आहोत वाईतलं सगळ्यात जुनं. किती वर्ष आपण त्यांना विचारूयात. आय थिंक 110-115 वर्ष जुनं आहे जॉली मिसळ. आणि आपण मिसळ घेतलेली आहे आणि परत पेटी पाव आहे हा, जो आपण कोल्हापूरला खाल्ला होता. जाड बघा केवढा येतो, खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. आणि मिसळ आलेली आहे, सकाळची वेळ, खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि पण महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या जुन्या मिसळ ट्राय करून झालेल्या आहेत. वाईतली राहिली होती, वाईटली खाऊन बघूयात. याच्यामध्ये खूप सारी मटकी आहे, फरसाण आहे, त्यांनी वेगळा रस्सा दिलेला आहे, पण मीडियम सांगितली आहे. आणि उर्मिल्यानंतर कमी तिखट अशी सांगितले, कारण अथांग पण ट्राय करेल. सुरेख आहे, खूप छान आहे, अप्रतिम आहे ना. याचा मसालाच वेगळा आहे यांचा, म्हणजे अशी चव परत तेच आहे की थोडे कोल्हापुरी स्टाईल आहे, म्हणजे कोल्हापुरी मसाले असतात ना तशी चव आहे. म्हणून रंग पण तसंच आहे, लाल रंग. आणि जेव्हा वास आला तेव्हाच मला कळलं की कम्प्लिटली कोल्हापुरी स्टाईलची मिसळ आहे आणि रश्श्याला जबरदस्त चव आहे. हे माझं हॉटेल 1900 साली माझ्या वडिलांनी काढलेलं आहे. हे ब्रिटिश काळातलं हॉटेल. बस शाळेमध्ये असताना वडिलांना डबा द्यायला म्हणून आलो. तुकाराम बुवांच्या म्हणण्याप्रमाणे देवाची या द्वारी आलो, देवाचाच होऊन गेलो. त्याचा वडिलांना डबा द्यायला म्हणून हॉटेलमध्ये कबशत व्हायला लागलो. मी 1960 सालापासून हॉटेल धंदाच करतोय. आणि मला असा पेटीपाव खूप आवडतो. इतका फ्लफी आहे हा, एकदम ताजा आहे. आणि महाबळेश्वरला जातो ना नक्की मिसळ खाऊन पुढे जा. माझा मिसळचीच फक्त सवय, मला मिसळशिवाय दुसरं काही बनवत नाही. आणि कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब, प्रतापराव भोसले, यशवंताच्या पाटील, अशा मोठमोठ्या मंडळींना, बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, नारायण राणे, अशा सगळ्यांना मिसळ खाऊ घातलेली आहे. अजय यातुल तर माझी खास माणसं. अजय यातुल हक्कानी मिसळ खाऊन जातात. नाना पाटेकर सुद्धा हक्कानी मिसळ मागवतात. डॉक्टर जब्बार पटेल वाठार स्टेशनला उतरून वाईला मिसळ खायला येतात. हाच माझ्या मिसळचा मोठेपणा. तुला आवडलं ना? तुला पण? मला खूपच आवडलं. तुला पण आवडलं. अथांगाने फरसाण घेतलेलं आहे,
मला तू म्हणालास ते अगदी बरोबर आहे. त्या रश्श्याला इतकी चव आहे ना. वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये प्रदेशामध्ये वेगवेगळ्या त्या मसाल्यांच्यामुळे जी काय लागते. कारण मिसळ म्हणजे काय फक्त मिसळ नाही, एक जिन्नस साधारण इकडून तिकडून सेम असतात पण सगळी गंमत त्या सॅम्पल मध्ये त्या मसाल्यामध्ये आहे. खरंच तुम्हाला मसाला काका खूप भारी आहेत, त्यांचं स्टाईल जी आहे बोलायची. म्हणजे ते असे खूप हक्कानं प्रेम करतात. एक जण पटकन पैसे देऊन जात होता, ते इतके प्रेमानं मोठ्यानं हक्कान, हळू चालवा गाडी, लय ट्रॅफिक झालंय. मला इतकं हसू यायला लागलं. मिसळच्या चवीमध्ये काय नाही, फक्त त्यात थोडस प्रेम घालतो मनातलं. बाकी सगळा बाजार, पाणी सुद्धा कृष्णाबाईचं आहे. सगळा बाजार मधनं माल विकत आणतो, पण बनवताना मनापासून बनवतो, थोडस प्रेम घालतो. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. म्हणजे मला असं वाटतं की महाराष्ट्रातली ओल्डेस्ट असेल. आपण बावडा मिसळ खाल्ली होती, ती काहीतरी 100-115 वर्ष जुनी होती, होय, होय. आणि ही थेट 125 वर्ष जुनी मिसळ आहे. आणि काका जबरदस्त आहे, चव जबरदस्त आहे, फक्त 60 रुपयाला. आणि हा खरंच अनुभव आहे. आणि मला असं वाटतं की इतक्या वेळा महाबळेश्वर पाचगणी होतं, पण आजपर्यंत मी कधी का नव्हतं खाल्ली मिसळ, मला माहित नव्हती ही. वा, ग्रेट. नक्की खा. उर्मिला, मजा आली ना? अरे खूप कमाल. चव आणि सगळ्याच गोष्टी. आवाज खणखणीत, मिसळ खणखणीत. माणूस म्हणजे मला असं वाटतं हा माणूस पण खूप भारी आहे बोलायला, त्यासाठी या. पोटोबा झाल्यावर आम्ही गेलो वाईच्या महागणपती मंदिरात. शेजारीच विश्वेश्वराचं मंदिर सुद्धा आहे. दोन्ही मंदिरं अतिशय देखणी आहेत. इथे शाळा कॉलेजच्या येणाऱ्या ट्रिप बघून मला माझ्या शाळेच्या सहलीतले दिवस आठवले. थंडी आली की वाई, पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड ही शाळेतली ट्रिप ठरलेलीच असायची. यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला फूड रेकमेंड करायची वेळ झाली होती, म्हणून इथून आम्ही निघालो. पेरू बर्फी आहे का आपल्याकडे? नाही का? संपली? अच्छा. आणि मग ती खरबूज बर्फी असते ती पण संपली? कधी कधी मिळेल ती? उद्याच का? बापरे, कारण आम्ही ते ऐकून आलो होतो खूप. मग आता आपल्याकडे फ्रेश काय? पेढा आपला काय स्पेशालिटी कुठली आपली? हा केशर पेढा आहे का? हे घे, हे घे. हा. तर हे आहे खामकर, ज्या ब्रांचेस आहेत खूप साऱ्या. आणि आम्हाला वाईकरांकडनं कळलं की इथे पेरू बर्फी आणि खरबूज त्याची बर्फी मिळते, आणि हा सीझन असतो त्याचा, आणि खूप छान बर्फी मिळते, म्हणून आम्ही आलो होतो. पण संपलेल्या आहेत. म्हणतात उद्या ट्राय करा तुम्ही. उद्या आपण परत बघूयात. मग केशर पेढे घेतलेले आहेत आतांगासाठी, आणि बघूयात आपल्या नशिबात आहे का या ट्रिपमध्ये पेरू बर्फी आणि खरबूज बर्फी. चला. एक पेरू बर्फी द्या एक, आणि एक मस्क मेलनची. तर फायनली आम्ही मिळवलीच पेरू बर्फी आणि मस्क मेलन. बरं, आवाज थोडासा डिस्टर्बन्स असेल, इलेक्शन आहे इथे, त्यामुळे जोरदार प्रचार चालू आहे. तर खामकर मेन ब्रांच आहे ही, जी साठे धर्मशाळा मंगल कार्यालय वाई त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे. तुम्हाला पत्ता आम्ही देऊच तुम्हाला प्रॉपर त्याचा. आणि तिथे आम्हाला मस्क मेलन बर्फी आणि पेरू बर्फी मिळालेली आहे. आपण खाऊन बघूयात कशी आहे. मागच्या ब्रांच मध्ये आपण पेढा फक्त घेतला होता, मला फारसा आवडला नाही, थोडासा कच्चा वाटला तिथला जो पेढा होता तो. तर इथली बर्फी आपण खाऊन बघूया. ही आहे पेरू बर्फी. खव्याचीच बर्फी आहे ती, त्याला पेरूचा फ्लेवर आहे, तो छान वाटतोय, असा रिफ्रेशिंग चव. आणि मस्क मेलन छान स्वाद आहे मस्क मेलनचा सुद्धा. इसेन्सच आहे. मला वाटलं की काहीतरी त्यात पेरूचे तुकडे किंवा असा फ्रेश पेरू असेल, सीझन नुसार असेल. तसं नाही, 12 महिने ही बर्फी मिळते. पण परत वेगळी म्हणून खायला हरकत नाही. तर हे ठिकाण बऱ्याच वाईकरांनी आम्हाला सजेस्ट केलं. मेणवलीला तुम्ही गेलात, मेणवली वाड्यात, आणि तिथनं परतताना 2 किलोमीटर अंतरावरतीच हे ठिकाण आहे. आणि इथली भजी फेमस आहे. याचं नाव आहे अफलातून फेमस वडापाव. कशी लागते? छान. आणि आम्ही सांगितलं त्यांनी गरम गरम भजी करून दिली. ही जास्त भारी गोष्ट आहे. आता भजी खाऊन बघूयात. बटाटा पण मिळते, कांदा पण मिळते, आणि मिरची पण मिळते. आपण प्रत्येक एक एक प्लेट सांगितलेले आहेत. बटाटा अथांगाला जास्त आवडते. चालेल.
हम्म. नाही खरंच असंच झालं. गरम असल्यामुळे खूप गंमत आहे. खरपूस आहे पण. सुरेख. थोडं आवरण जाड आहे, थोडं पातळ चाललं असतं, पण अदरवाईज बाकी सगळे चांगले. पण मला तळी आवडली, आवडले तुला? कारण तळली आहे छान, खरपूस आहे. चटणी पण आहे सोबत, कांदा पण दिलाय, कोथिंबीर, आणि प्रेझेंटेशन भारी दिलं एकदम शूट करतोय म्हणल्यावर. आता कांदा बघत, कांदा भाजी कशी आहे. ओके, तर कांदा आणि मिरची भजी आलेली आहे. अथांगाची बटाटा भाजी खाऊन झाली, त्यामुळे तो कटला. तो समोर जाऊन उसाचा रस पितोय. त्याची कम्प्लिटली पार्टी चालू आहे इथे. तर कांदा भजीसाठी तर मीच राहिलेलो आहे. ओव्याचा स्वाद मस्त आला याला, आणि गरम असल्यामुळे खूप गंमत आहे. सुरेख. आणि छान गोष्ट म्हणजे खेकडा भजी. खेकडा भजी खूप कमी ठिकाणी मिळते. गरमागरम एक नंबर लागते. सुरेख, प्रचंड खुसखुशीत. मला एकदम सिंहगडावरच्या कांदा भजीची आठवण आली. त्यामुळे सुरेख आहे. बटाटा भाजी उत्तम होती, कांदा भजी पण छान आहे. तर ही जी मिरची भजी आहे ती शिमला मिरची आणि आपली नेहमीची खायची मिरची याच्यामधली स्लिम मिरची, स्लिम ढोबळी मिरची म्हणतायत, त्याची त्यांनी बनवली आहे. छान. सुरेख. ही सुद्धा छान. गोव्याला अशा मिरच्या भज्या खूप स्टॉलवरती मिळतात. मला वाटतं या दोन्ही पावाबरोबर खायला पाहिजे, जास्त गंमत येईल पावाबरोबर. भजी पाव. आणि मुळात सकाळच्या वेळेला थंडीमध्ये भजी खायला जी गंमत आहे, म्हणजे मला असं वाटतं पावसाळ्यात आणि थंडीमध्ये भारी येते. म्हणजे हे म्हणजे स्वर्गसुख. इथे यायचं, निवांत बसायचं, भजी आणि चहा मारायचा. मस्त थंडी पडली. मग आता 10 वाजून गेलेत, ऊन पडलंय तरी गारवा आहे हवेमध्ये, मग खायला खूप मजा येते. अथांग मस्त ट्रिप एन्जॉय करत होता, म्हणून त्याला आवडेल अशा अजून एखाद्या जागी जायचं ठरलं, आणि ते म्हणजे धोम धरण. खरं तर धोम धरणापाशी म्हणजे आत धरणाच्या त्या भिंतीवर जायला परवानगी नाहीये, पण धरणाच्या जे बॅकवॉटर आहे तर तिथे थांबायला आधी परवानगी होती. तर आम्ही ते खूप शोधत होतो, ते कुठेच मिळत नाहीये. म्हणजे डायरेक्ट पाण्यापर्यंत तुम्हाला जाता यायचं, पण तो संपूर्ण रस्ता आम्ही शोधला, कुठेच नाही मिळालं. पण फायनली सह्याद्री बोट क्लब म्हणून आहे इथे. तुम्हाला थेट इथे रेस्टॉरंट पण त्यांचं आहे, बोटिंग पण चालतं. तर हा खूप छान स्पॉट वाटतोय मला सह्याद्रीचा. खायला आहे आणि सगळ्या प्रकारचं बोटिंग आहे, म्हणजे पेडल बोट आहे, मोटर फास्ट स्पीड बोट आहे. तर संध्याकाळ घालवण्यासाठी हे बेस्ट स्पॉट आहे. बोटिंग आम्ही नाही करत आहोत, कारण पूर्णपणे ऊन आहे आणि उन्हात बोटिंग करायला नको वाटतंय. तर अथांग मॅगी हाणतोय, म्हणलं जरा थांबावं इथं, छान पाण्याकडे बघत चहा वगैरे घ्यावा आणि मग पुढच्या स्पॉटला जावं. बाय द वे, यानंतर जेवणाचा उत्तम स्पॉट दाखवणार आहोत, त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. आपण आलेलो आहोत बंडू गोरे भोजनालय, जे 73 वर्ष जुनं आहे आणि वाईतलं म्हणतात ना की ओल्डेस्ट खानावळ. आणि इथे खूप वर्षांपूर्वी, जवळजवळ 12-13 वर्षांपूर्वी मी आलो होतो, आणि तेव्हाची चव मला अजूनही आठवते. आणि काही असं ग्लॅमरस मसालेदार नसतं, अतिशय घरगुती साधं, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की आपण घरीच जेवतोय अशा पद्धतीचं. आणि विशेष म्हणजे जेव्हा शूट होतात वाईमध्ये, तेव्हा इथून डबा जातो, कारण ऍक्टर्सना खूप सात्विक आणि खूप छान लागतं जेवण. अतिशय छान आणि घरगुती मेन्यू आहे. चवळीची उसळ आहे, गवार आणि बटाट्याची भाजी आहे, मस्त आमटी आहे, चटणी आहे, मिरचीचं लोणचं आहे, दही आहे, आणि आपण गोडामध्ये बासुंदी घेतलेली आहे. मला वाटलं की काय चवळीची उसळ आणि गवारीची भाजी असं जाऊन काय जेवतो, पण मला स्वतःला असं वाटतं की साध्या भाज्यांची सुद्धा चव अप्रतिम असते, आणि तोही आनंद घेता आला पाहिजे असं मला वाटतं. आणि जर तुम्ही खूप फिरला असाल आणि तुम्हाला खूप सात्विक म्हणजे फॅमिलीला असं खायचं असेल तर परफेक्ट आहे. नको, सांगतो मी तुम्हाला. पहिली गवार आणि बटाटा खाऊयात. अप्रतिम गवारीची भाजी आहे. परत मला तेच वाटतं की छान भाजीला चव असेल ना तर उगाच अतिरिक्त मसाल्याचा मारा नाही. आपली घरी आई बनवते किंवा आजी बनवते ना एकदम पारंपरिक चवीचं, तशी चव आहे गवारीची. आता ही चवळीची उसळ खाऊया आपण. सुरेख.
अप्रतिम छान शिजली आहे चवळी, कारण चवळी जर कच्ची राहिली तर मजा नाही येत. छान शिजली आहे. आणि मी म्हणत असं अजिबात मसाले नाही, त्याने भाजीची मूळ चव यावी म्हणजे पूर्ण खबरदारी घेतली आहे. म्हणजे आमटी खूप भारी असते. चिंच गुळाची आमटी असते ना तशी आहे. थोडीशी गोडसर असते ती आणि अप्रतिम लागते. आणि आता वाईमध्ये छान थंडी पडली आहे, या थंडीमध्ये गरम भातासोबत जी आमटी जी काय लागेल. आमची खरं सांगायचं तर सगळ्या भाज्या उसळी आहेच आहेत, पण आमची जी काही आमटी असते त्याच्याकरता स्पेशली लोक लांबून येतात. म्हणजे आमचा गोडा मसाला जो आहे तो पारंपरिक जो आपण म्हणतो त्या पद्धतीत आहे, पण जो आजी सासूबाईंनी सुरुवात केली होती त्याच पद्धतीत आत्ता पण चालू आहे. त्यामुळे त्यावेळच्या लोकांनी जी आमटी खाल्ली आहे ते आजही इथे आल्यानंतर तेच म्हणतात की चवीत काही फरक नाही आहे, तशीच तुम्ही पुढे चालू केली. सुरेख आमटी आहे. पुण्यातल्या पुणे बोर्डिंग हाऊस जे आहे जुनं एकदम, तिथे पण अशा चिंचगुळाची बऱ्याच ठिकाणी चिंचगुळाची आमटी मिळते. ही पण अशी एकदम पारंपरिक रेसिपी असलेली आमटी वाटते. मिरचीचं लोणचं सुद्धा अप्रतिम आणि शेंगदाण्याची चटणी छान. ताजी शेंगदाण्याची चटणी लगेच कळते. प्रत्येक पदार्थाची चव अतिशय सात्विक आणि उत्तम. आणि मला असं वाटतं की सात्विकतेची पण वेगळी चव असते, त्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. आता बासुंदी खाऊन बघतो. जनरली अशा ठिकाणी कशी बासुंदी मिळेल असं मला वाटलं होतं. अप्रतिम बासुंदी आहे. खूप कमी गोड आहे, छान आटवली आहे, कन्सिस्टन्सी अप्रतिम आहे आणि खूप प्रमाणात गोड आहे. सुरेख आहे. म्हणजे मी म्हणेन की फक्त बासुंदी खायला इथे हा बासुंदी खाणे जा तरी चालेल. म्हणजे इतकी स्पेशलाइज वाडीची असते ना तशा पद्धतीची बासुंदी आहे. कायम मला वाटतं की एक परंपरा वारसा जो असतो त्याची चवच वेगळी असते. अतिशय साधेपणा आणि साधेपणात उत्तम चव म्हणजे बंडू गोरे खानावळ. आणि मी 12 वर्षापूर्वी खाल्ली होती, स्मरणात होती माझ्या ती चव, आजही तशीच आहे. त्याचा जास्त आनंद होतो. काय म्हणजे असं दररोज खायला मिळावं इतकं चविष्ट आहे सगळं. अतिशय साधं आहे, पूर्ण शिजलेलं आहे, पूर्ण इतकं सुंदर आहे ते गवाराची. अथांग आम्रखंड आणि पोळी मारतोय तिकडे. तोपर्यंत बोलून घेते मी. माझं सगळ्यात आवडीचं म्हणजे साय येते ना अशी वरती त्या वाटीच्या दही जे लावलंय त्याला. अप्रतिम दही आहे. एवढी थंडी आहे पण तरी त्या थंडीमध्ये इतकं सुंदर दही लागलंय. छान लागतंय. आवडलं का तुला हॉटेल? आमटीमुळे गरम गरम भात घेण्यासाठी सुद्धा उत्सुक आहे. भात भारी लागलाय आमटीसोबत. ते काय दाखवत बसत नाही मी तुम्हाला, तर मी जेवतो. आता कसं आहे लक्ष जेवणात माझं निघून जाईल जर बोलायचं असेल. म्हणजे महाबळेश्वरला आल्यानंतर ते ठरवूनच येतात की एक जेवण का विना वाईट बंडूगोळ्यांच्यातनं जेवून जायचं म्हणून. तर ही ट्रिप पूर्णपणे वसूल केलेली आहे. म्हणजे वाईला तुम्ही काही खाऊ शकता. म्हणजे इथे आल्यावर मला असं झालं वाईला काय काय खायला वाईला. म्हणजे वाईत तुम्ही काही पण खाऊ नाही. आता जुळत नाही, त्यामुळे मला असं वाटतं व्हिडिओ आपण संपवायला पाहिजे. यमक पण माझ्याकडची सगळी संपलेली आहेत. मला एवढंच सांगायचं की महाबळेश्वर पाचगणी बऱ्याच वेळा फुल असतं, तिथे बुकिंग मिळत नाही. त्यावेळेस खूप छान स्वस्त आणि तितकाच सुंदर पर्याय म्हणजे वाई असा असू शकतो. बाय द वे वाईमध्ये सगळ्या गोष्टीत फक्त एकच गोष्ट नाही ती म्हणजे स्ट्रॉबेरी. त्यामुळे स्ट्रॉबेरीसाठी आपण खास व्हिडिओ घेऊन येतोय. बेस्ट स्ट्रॉबेरी क्रीम, डायरेक्ट शेतात जाऊन कुठे स्ट्रॉबेरी खायची आपण सगळं दाखवणार आहोत. त्यामुळे बुधवार अजिबात चुकवायचा नाही. परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.